मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट। राहुल गांधींसारख्या कपोल कल्पित कहाण्या आता शरद पवार सुद्धा सांगू लागले। त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम, शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांची टीका। शरद पवारांच्या दाव्यात तथ्य असेल, निवडणूक आयोगावर टीका केली की भाजपला झोंबतं, आदित्य ठाकरेंची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं आहे, शरद पवारांची प्रतिक्रिया। संसदेतील शपथ सुप्रीम कोर्टात चालेल का? आयोगानं मागितलेल्या शपथपत्रावरून फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल। खोटं बोलायचं आणि पळून जायचं, फडणवीसांकडून राहुल गांधींचा पळपुटे असा उल्लेख। सोमवारी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात। शिर्डी मतदारसंघात सुद्धा मतदार नोंदणी घोटाळा, आयोगाकडे माहिती मागून सुद्धा ती दिली नाही, बाळासाहेब थोरात यांचा आरोप। तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य, विखे पाटलांचा पलटवार। एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र, दबाव टाकून महिलांना बोलावलं का? एसआयटी मार्फत चौकशी करा। महिला आयोगाची मागणी, मानवी तस्करीचा हा प्रकार असल्याचाही दावा। दादरमध्ये कबूतरखाना खाद्य टाकणाऱ्या महेंद्र संकलेचा याच्यावर गुन्हा दाखल, शिवाजी पार्क पोलिसांकडून गाडीही जप्त, हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई। बीडच्या परळीमध्ये नशेखोर तरुणाचा आपल्याच कुटुंबियांवर हल्ला, चाकू हल्ल्यात आजीचा जागेवरच मृत्यू, तर आई आणि वडील गंभीर जखमी, आरोपी अरबाज कुरेशी पोलिसांच्या ताब्यात। मुंबईत रिक्षा चालकाला 4 ते 5 जणांकडून बेदम मारहाण, अद्यापही पोलिसात कोणतीही तक्रार नाही, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। भारत आणि ओमानमध्ये लवकरच मुक्त व्यापार करार, दोन्ही देशांमध्ये चर्चा पूर्ण झाल्याची माहिती। भारताच्या आयातींमध्ये पेट्रोलियम उत्पादनं आणि युरियाचा समावेश। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।